नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर असं म्हणतात, जसं एक आई मुलाला जन्म देण्याआधी तिची ओटी भरली जाते, तसंच केळीच्या झाडालाही फूल आल्यानंतर तिची ओटी भरली जाते. तेच मी इकडे करत आहे. इकडे मी पहिले केळीच्या झाडाला साडी नेसवली. ज्या झाडाला केळी आणि त्याचं फुलही असेल त्या झाडाची मी इकडे पूजा करते. मग इकडे माझ्या साडी नेसून झाल्यानंतर मग ब्लाऊज पीस ठेवलं, त्यात थोडे गहू टाकले, त्याची पूजा केली आणि आरती ओवाळून नमस्कार केला. ते सगळं झाल्यानंतर मग मी घरी आले आणि आज बनवणार होते मी डाळ ढोक. त्याची मी इकडे सगळी तयारी करत आहे. पीठ घेतलं, त्यात हळद, मीठ आणि जिरे टाकून त्याची अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची. ती कणिक 5-10 मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायची. मग जेवलेल्या कणकेच्या मी चिकोल्या इकडे करून घेत आहे. पहिले पोळीसारखी सरळ लाटून मग त्याच्या बारीक बारीक चिकोल्या करून ठेवतात. त्यात कोणी डिफरंट शेप करूनही टाकत असतं फॉर ओन्ली डेकोरेशन पर्पज. मग इकडे फोडणीची तयारी मी स्टार्ट केली. तेल टाकलं, त्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या सगळं टाकून 5-10 मिनटं त्याला बारीक गॅसवर होऊ दिलं. मग आपण जी डाळ शिजवलेली होती त्यात टाकून घेतली. यात टाकून घेतली. ॲक्च्युली ते शूट करायचं मी विसरले होते. मग याला उकळी येऊ द्यायची आणि चिकोल्या करून घेतलेल्या यात सोडून द्यायच्या आणि 5-10 मिनटं शिजेपर्यंत याला बारीक गॅसवर होऊ द्यायचं. थँक्यू फॉर